आईचं लेकरू जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असो, परमेश्वराकडे मात्र त्या आईचं मागणं चुकत नाही की माझ्या लेकराला दीर्घायुष्य मिळो आणि जगातली सगळी सुख मिळो. असंच काहीसं मी सुद्धा देवाला जाऊन मंदिरामध्ये साकडं घातलं, आशीर्वाद घेतला, प्रसाद वाटला. दिवस कसाबसा संपला तसा आजचा दिवस खूप मोठा होता. संध्याकाळ झाली, त्यानंतर तिच्याशी व्हिडिओ कॉलवरती गप्पा चालू होत्या. आता केक कटिंग सुद्धा व्हिडिओ कॉलवरतीच करायचं असं चाललंय. ज्या आईची लेकरं त्यांच्यापासून लांब आहेत तीही माझी व्यथा समजू शकत असतील, माझं जे आजचं फिलिंग आहे ते नक्कीच समजू शकत असतील. आणि आज इकडे व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ कॉलमध्ये थिओसुद्धा सोबत होता, कारण थिओ आणि थिओची दीदी नेहमी सोबत असतात. गावाकडच्यांना ग्रुपवरती ॲड केलं, सगळ्यांचा एकत्र कॉल चालू होता. आई आणि ताई दोघीही सामील झाल्या आमच्या ह्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये. आता मोबाईलवरती जे होईल तितकं, पण आपल्या मनाचं समाधान म्हणून औक्षण झालं. औक्षणानंतर सगळ्यांनी तिला ब्लेसिंग्स दिले आणि लांबूनच का होईना पण तिच्या आवडीचा डिंकाचा लाडू मात्र मी आवर्जून या आरतीच्या ताटामध्ये ठेवला होता, कारण तिला डिंकाचा लाडू, मेथी लाडू प्रचंड आवडतो. दिदू काय काय ठेवलंय माहितीये काय? बघ, डिंकाचा लाडू तुझा फेवरेट, पेठा दीदी दीदी ही झाली, आणि बुंदी प्रसाद. बुंदी नको मला, प्रसाद प्रसाद. आता केक कटिंग, आता केक कटिंग पप्पा करू देत. इथे पोच. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू डिअर. इकडे बघे केक खाय. असं झालं आमचं लांबून लांबून बर्थडे सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू, बाय.